सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये। जामखेड तालुक्यातील पिंपरखेडे येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कलाविष्कार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार महादेव करंडे यांच्या हस्ते करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस निरीक्षक मैनुद्दीन शेख, सरपंच राजेंद्र ओमासे, महावितरण विभागाचे अधिकारी सचिन चोरगे उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कदम, उपाध्यक्ष अविनाश चोरगे व सर्व सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक भोसले व सर्व शिक्षक वृंद यांच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी वेशभूषा करून वेगवेगळ्या प्रकारची केलेली सादरीकरण करण्यात आले असल्याने उपस्थित पालकांकडून विद्यार्थ्यांना 90,000 रुपयांचे बक्षीस देण्यात आले। यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाबासाहेब कदम व सर्व शिक्षकांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला। या कार्यक्रमाला सर्व पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या शाळेमधील विद्यार्थ्यांची गाण्यांची प्रॅक्टिस किंवा तयारी करून घेतली आणि या कार्यक्रमासाठी गावातील सर्व विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि या कार्यक्रमाचे सुमारे 90,000 रुपयांची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे। सध्याच्या धाकधुकीच्या जीवनात मनुष्य संपत्ती कमविण्याच्या नादात आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे रक्तप्रवाहाचे प्रमाण बिघडते, ऑक्सिजन कमी होणे, परिणामी रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आजाराची पडण्याचे प्रमाण वाढले आहे। बायोटोरियम कंपनीने मॅग्नेट थेरपीचे सहजासहजी वापरात येणारे प्रोडक्ट बाजारात आणून निरोगी जीवन जगण्याचा मंत्र देत आहे। निरोगी आरोग्य राखणे ही खरी संपत्ती आहे, असे प्रतिपादन बायोटोरियम कंपनीचे राष्ट्रीय लीडर राजेश चव्हाण यांनी गुरुवारी मॅग्नेट थेरपी प्रोडक्ट उद्घाटन कार्यक्रमात केले। जामखेड येथे दत्त कॉलनी पत्रकार अशोक निमोणकर यांच्या बायोटोरियम कंपनीच्या मॅग्नेट थेरपी प्रोडक्ट दालनाचे उद्घाटन राष्ट्रीय लीडर राजेश चव्हाण यांच्या हस्ते झाले। त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलचे एनसीसी स्काउट व गाईड यांचे संयुक्त कॅम्प दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र राघवेश्वर मंदिर कुंभारी येथे उत्साहात पार पडला। शाळेत इयत्ता 9वी एनसीसी स्काउट व गाईडचे एकूण 150 विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले। कॅम्पची सुरुवात राघवेश्वर दर्शन घेऊन व मंदिराचे हरिभक्त पारायण महंत उंडे महाराज यांच्या आध्यात्मिक प्रवचनाने झाली। सकाळच्या सत्रात एनसीसी स्काउट व गाईडच्या विद्यार्थ्यांनी हातात विविध संदेश फलक घेऊन घोषणा देत कुंभारी गावातून भव्य रॅली काढण्यात येऊन विद्यार्थ्यांनी मंदिर परिसराची स्वच्छता केली आहे। श्री ढोकेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी परीक्षा केंद्र असल्याने परिसरातील 400 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी आले आहेत। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बावरकर यांच्या आदेशानुसार पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी ठेवण्यात आला आहे। यापूर्वी परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी 10 अतिरिक्त मिनिटे यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाहीत। या उलट आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त 10 मिनिटे मिळणार आहे। गेल्या वर्षीप्रमाणेच मार्च 2024 परीक्षेसाठी पेपरच्या निर्धारित वेळेनंतर शेवटची 10 मिनिटे वाढवून देण्यात आली आहे। एसएससी परीक्षेसाठी 422 विद्यार्थी या ठिकाणी प्रविष्ट झालेले आहेत। वेळोवेळी भरारी पथकं यांनी सेंटरला भेट दिलेली आहे आणि सेंटर अगदी सुरळीतपणे सुरू आहे अशा पद्धतीच्या अभिप्राय त्यांनी दिलेले आहेत। या सेंटरला माननीय पोलीस निरीक्षक समीर बारवकर साहेब यांनी सुद्धा भेट देऊन समाधान व्यक्त केलेले आहे। ढोकेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेला भेट दिलेली आहे। भेटी दरम्यान आमचा बंदोबस्त पण तपासला आणि प्रत्येक वर्गामध्ये आम्ही तपासणी केली आहे। सुरक्षा व्यवस्था छान आहे आणि शाळेने पण मॅनेजमेंट एकदम छान केलेलं आहे। तर माझी अशी सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना ही विनंती आहे की बाबा आजचा जसा पेपर गेला तर इथून पुढचं पण पूर्ण परीक्षाभर त्यांनी सगळं व्यवस्थित नियोजन करावं आणि आमच्याकडे बंदोबस्त आम्ही चोख ठेवायची व्यवस्था केलेली आहे। त्याला सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहकार्य करावे।
पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आमदार आशुतोष काळे यांनी विरोधातील सर्व ग्रामपंचायतीचा निधी अडवला आहे. विरोधात असताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास पालकमंत्री सत्तेत देत आहे. पक्षाला कळवूनही फायदा होणार नसेल तर सत्ता उलटवून टाकू, वेळ पडली तर शिर्डीतूनही लढू असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक भाजप नेते विवेक कोल्हे यांनी शुक्रवारी विखे यांच्या स्वपक्षालाही दिला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत. पाहत पुढील बातमी. ॲपे रिक्षावर कारवाई करत सोडून देण्यासाठी 2000ची लाच मागितल्या प्रकरणी राहता पोलीस ठाण्यातील हवालदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधाकर प्रल्हाद कोळके असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस हवालदाराचं नाव आहे. झेरॉक्स दुकानात बनावट 2 जणांविरोधात विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणाऱ्या शेवगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एका CA मुळे बनावट प्रमाणपत्राचे बिंक फोडले असून आणखी किती जणांना बनावट प्रमाणपत्रे दिली याचा शेवगाव पोलीस कसून शोध घेत आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नोटीस देत सोडून दिला आहे. याबाबत डॉक्टर अमोल तुळशीराम काळे यांनी ही फिर्याद दिली आहे. पाथर्डी तालुक्यातील 6 ते 7 व्यापाऱ्यांना फसविणारा विनोद शर्मा या आरोपीकडून गेलेले मुद्देमाल हस्तगत करून व्यापाऱ्यांना परत मिळावा या मागणीसाठी शुक्रवारी सकाळी शहरातून व्यापाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संतोष मुटकोळे यांची भेट घेतली. काहीही करा साहेब, आम्हाला आमचा माल परत मिळवून द्या, नाहीतर आयुष्य उद्ध्वस्त होईल असा व्यथा यावेळी व्यापाऱ्यांनी मांडले आहेत. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवार परिसरातील गुहा चिंचोली फाटा आदी ठिकाणी लाळ्या खुरकत आजाराने थैमान घातला आहे. लाळ्या खुरकूत साथीमुळे या परिसरातील सुमारे 30हून अधिक जनावरे मृत्युमुखी पडल्याने शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. शासनाचे पशुसंवर्धन विभागाने विशेष पशुवैद्यकीय पथके नेमून अल्प दरात उपचार उपलब्ध करून देण्याची मागणी बाधित पशुपालकांनी केली आहे. संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने 2 वेगवेगळ्या ठिकाणी दोघांवर कारवाई करून 12,180 रुपयांची देशी दारू आणि 9,000 रुपयांचे 980 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पहिली कारवाई गुरुवारी वेळाळी शिवारात केली. येथील हॉटेल राजमहालच्या आडोशाला दशरथ विठ्ठल डुबे हा अरुद्ध व्यक्ती देशी दारूची विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून 12,180 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. दुसरी कारवाई शहरातील शिवाजीनगर मधील वैदुवाडी येथे केली. यावेळी प्रशांत पोपट घेगडमल यांच्याकडे 980 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. पोलिसांनी हा गांजा जप्त केला असून या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे व रोहिदास शिरसाट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सह्याद्री टॉप 10 न्यूज मध्ये ते थांबवत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.